हे गाइस, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग। तर तुम्हाला तर माहिती आहे मी या नवीन घरामध्ये शिफ्ट झालेलो आहे, पण त्याच्या मागची स्टोरी काय आहे हे तुम्ही माझ्या शॉर्ट्स मध्ये पाहिलं असेल, पण मोठ्या व्लॉग मध्ये नाही। त्यामुळेच मी तुम्हाला थोडी माझी बॅक स्टोरी शेअर करायची म्हणून हा मोठा व्लॉग करतोय। आणि त्याची कशी स्टोरी राहिली, मी कसं कुठं फिरलो हे सगळं मी या व्लॉग मध्ये सांगणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। आणि व्हिडिओ बघण्याआधी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग सुरुवात करू। Plus extra cleaning stuff around the place as well. Sinky, got shower, and then just a bunch of storage for. आपण आता रूम पाहिली। रूम म्हणजे ठीक होती, आणि कारण की बाकीची पण लोक राहत होती त्यामुळे थोडासा मेस होता, पण रूम चांगली आहे, छोटी आहे। आपला एक अशी रूम दाखवली त्यांनी जिथं कॉमन बाथरूम वगैरे, आणि एक अशी दाखवली ज्यात प्रायव्हेट बाथरूम वगैरे। तर ती प्रायव्हेट बाथरूम वाली मला आवडली, ती चांगली होती। बट लेट्स सी अजून काय होते। तो म्हणतोय 6 किंवा 7 जुलैला ती अवेलेबल होणार आहे, त्यामुळे तोपर्यंत मला अजून बघावं लागणार आहे, कारण की मला हे 2 दिवसातच रूम बदलायची इकडची एअरबीएनबी। त्यामुळे मी अजून शोधतोय आता दुसरीकडे पुढे जाऊयात आणि बघूयात काय होतं, कारण की थोडंसं एकटं असलं तर जरा भारी वाटतं, कारण की फ्रीज हे ते सगळं आपलं सगळ्यांना यूज करता येतं, नाही तर लोक खूप विचित्रपणे राहतात आणि खराब राहतात, स्वच्छ राहत नाही, मला ते आवडत नाही। त्यामुळं आता शोधतोय, बघूयात काय होतंय। आपण आता आलोय दुसऱ्या लिस्टिंग मध्ये, कॅनमेरा अकोमोडेशन म्हणून हॉस्टेल आहे असं मुलांचं, तिथं आलोय। यांच्यासोबत मी काल बोललो होतो, पण काल काही जमलं नाही यायला, त्यामुळे आज आलो। अशी काहीतरी प्रॉपर्टी आहे यांची, आता आतमध्ये जाऊन बघू कसं आहे काय आहे। मी तिथे गेलो आणि त्यांना सांगितलं की मला रूम बघायची आहे, पण रिसेप्शनिस्ट म्हणली की सध्या इथं कोणीच नाही आहे आणि वीकेंड असल्यामुळे काहीच करता येणार नाही मला, मी एकटीच आहे, नाही तर मी तुला वर जाऊन रूम वगैरे दाखवले असं सगळं सांगितलं असतं, पण मला रिसेप्शन सोडता येत नाही आहे, त्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला आहे। आता मला समजत नाही आता मी काय करावं, तरी मी बघतोय अजून कुठं काय आहे का जिकडे जाऊन मी बघू शकतो किंवा हे करू शकतो। लेट्स सी आता काय होतं। एखादी रूम सापडायचं एका न्यू प्लेसमध्ये, एका न्यू कंट्रीमध्ये जरा अवघड आहे, ते आज मला समजतंय। याआधी जेव्हा मी US ला गेलो तेव्हा एकदम इझिली मला रूम सापडली होती इन द सेन्स जे स्पॉन्सर होते त्यांनीच मला सगळं करून दिलं होतं। पण इथं गोष्ट तशी नाही आहे। इथं मी आलोय, इथं एअरबीएनबी मध्ये राहतोय आणि इथून पुढे मला तर रूम माझी शोधायची आहे। मी आज एका ह्याला गेलो होतो जसं तुम्ही पाहिलं इन्स्पेक्शनला, बट स्टील रूम अजून फायनलाइज नाही झाली आहे आणि काही कंडिशन्स आहेत, त्यामुळे रूम शोधणं हे चालूच आहे। आता पण मी बघतोच आहे ऑनलाईन भरपूर काय होतंय कुठं होतंय, आणि आपल्या बजेटमध्ये पण बसलं पाहिजे आणि आपली रूम आपल्या हॉटेलपासून जवळ पण पाहिजे, असं काहीतरी शोधतोय मी। त्यामुळेच हा सगळं सर्च वॉरंट किंवा आपल्या रूमचं सर्च चालू आहे। खूप हेक्टिक आहे। मी माझ्या फ्रेंडचा पण सल्ला घेतोय, अंकित माझा जो मित्र आहे अण्णा, तो पण इथं पर्थमध्ये राहतो, त्याला पण विचारलं, त्यांनी काही सांगितलं मला गम ट्री वगैरे हे ते, त्याच्यावर पण बघतोय, मेसेज वगैरे करतोय, चालू आहे। तर लेट्स सी आता काय होतंय। मला वाटत नाही आज आता मला काही बघायला भेटेल कोणती रूम वगैरे, उद्या, कारण की काही जण अवेलेबल आहेत, आज नाही आहेत। तर बघूयात, उद्या जाऊयात परत आणि आपली शोध मोहीम चालू ठेवूयात। इकडचं तर आता अकोमोडेशन बघून झालेलं आहे आपलं, पण मी आता दुसरीकडे बघायला चाललोय। एका ठिकाणी इन्स्पेक्शन घेतलंय, तर टाइम बघून आता आपण जाऊयात तिकडे, 2 मिनिटाचा रस्ता आहे, जाऊयात आपण टपकन, मग मी तुम्हाला दाखवतो तिकडे कसं असणार आहे काय असणार आहे। मी जिथं आता रूम बघायला चाललोय ना मित्रांनो, तो एरिया जरा भारी आहे, एरिया जरा चांगला दिसतोय, आणि मला असं वाटतं ही रूम जरा महाग पण असेल, कारण की एरिया खरंच चांगला आहे, मोठ्या बिल्डिंग्स वगैरे सिटीच्या जवळ आहे, सिटी सेंटरच्या जवळ आहे, त्यामुळं कदाचित तिथं महाग असू शकतं। लेट्स सी। आता हे 51 आलार आहे, तर आम्हाला 66 आलाराला जायचं आहे। मला तेच रेंटचं टेन्शन आहे, रेंट महाग नाही पाहिजे। बघूयात काय होतं आता, तिथं गेल्यावर तुम्हाला रूम दाखवतो आता। Common kitchen. Okay. And then you have your common toilet here. चांगलं आहे। Okay. And then you have this room. This is the room? Yeah. What's the rent for this? I have no idea. Okay. So this room
2 rooms are occupied, right? Yes. Okay. You will be sharing this apartment with 2 other. Okay. So you know Mumbai, right? Yeah. What else do you know? Like, you know Bollywood? Yeah, we can speak Hindi. You can speak Hindi? Where are you from? Bhutan. भूटान. Oh, nice. आपको आती है हिंदी? कितने दिन से रह रहे हो आप यहाँ पे? 2 साल. 2 साल हो गए. Nice. आप भी? हम दोनों पति. Oh yes, yes, yes. I know that. मुझे पता चला अभी. Toilet and this is. आपको इसका रेंट नहीं पता? कुछ नहीं पता रेंट कब. तो उनको पूछना पड़ेगा क्या रेंट के बारे में? मालिक के साथ पूछना पड़ेगा. अच्छा लगा मुझे, दोनों अच्छा है. पर ये कब छोड़ने वाले ये पता है? ये भी पता नहीं. रूम पाहिली, मस्त रूम होती, छोटी. आणि एक फिलिपिनची एक मुलगी राहती आणि एक साऊथ इंडियाचा आपला एक माणूस होता प्रदीप. रूम जरा बघितली मी, मस्त आहे, काहीच वाद नाही आहे. मला फक्त एकदा आता त्यांच्यासोबत बोलून हे करायचं, रेंटचं विचारून घ्यायचं. रेंट जर मला पटलं तर बेस्ट रूम आहे ही, कारण की छोटी जरी असली आणि एरिया छोटा आहे, सगळं छोटं आहे, बट इथून मला हॉटेल जवळ आहे एकदमच. म्हणजे थोडंसं वॉकिंग करून मला बस पकडली तरी पण मी लगेच जाऊ शकतो. त्यामुळे मला ही रूम आवडलेली आहे. बट लेट्स सी, अजून 2-3 ठिकाणी मला जायचं आहे, जाऊन फक्त बघतो. ते लांब आहे, बट ही माझ्या मनात बसलेली ही रूम, कारण की जवळ आहे आणि थोडीशी स्वस्त पण आहे असं वाटतंय मला. तर लेट्स सी काय होतंय. मग अजून आता मी बँकेत जातो, बँकेत थोडेसे पैसे डिपॉझिट करतो, तिच्यासोबत बोलून घेतो, कन्फर्म करतो आणि पुढचं जे माझं इन्स्पेक्शन आहे त्याला जातोय मी. आज संडे मित्रांनो, आणि आज संडेच्या दिवशी बँक बंद असते हे मला असं लक्षात आलं नाही. म्हणजे संडेच्या दिवशी बँक बंद आहे हे मला माहिती आहे, पण आज संडे हे मला लक्षात नव्हतं. आता बँक नाही, आता मी जातो आता कुठंतरी. तिकडे मला बोलवलं आहे सेकंड ठिकाणी इन्स्पेक्शनला. बँकेचं तर काम होणार नाही आहे. आणि इथं एक हॉस्टेलचं पण चौकशी करायची होती मला, पण आता त्या हॉस्टेलचं मला वाटतं बघूयात काय होतं. डायरेक्ट आता दुसऱ्या इन्स्पेक्शनला जाऊयात. ट्रॅममध्ये मी आता एका मुलाला भेटलो, ज्याच्यासोबत मी खूप गप्पा मारल्या आणि तो खूप चांगला होता. त्यांनी मला सांगितलं की कसं इथं तू काय करू शकतो काय नाही, म्हणजे बी ॲट द मोमेंट, बी प्रेझेंट ॲट द मोमेंट, सगळं वगैरे त्यांनी सांगितलं असं एकदम. आणि एकदम चांगला होता तो, ख्रिस नाव होतं त्याचं. आणि त्यासोबत गप्पा मारल्यावर मला कळलं की तो आपल्या इंडियात, आपल्या पुण्यात पण येऊन गेलेला आहे. मी त्याला विचारलं की मी तुला रेकॉर्ड करू शकतो का, पण तो म्हणला नको, त्यामुळे मी त्याला रेकॉर्ड नाही करू शकतो. पण त्यासोबत गप्पा मारून जरा चांगला वाटलं, बिचारा चांगला होता. गप्पा मारल्या आणि मग माझा स्टॉप आला म्हणून मी आता उतरलोय आणि आता मी निघाले माझ्या नेक्स्ट इन्स्पेक्शनकडे. Are you coming here to work? Yeah, I'm an intern here. Yeah, in Hyatt Hotel. Oh yes, a Hyatt Hotel. Yes. Oh, very nice. Yeah, thank you. Yeah, that's good. Yeah. Okay, so what are you going to look at? You're going to take photo of what? I'm just going to take a look for the apartment. Yeah. We'll see that first and then we'll discuss through here. Yeah. Yeah. Okay. And Yeah. you can leave your shoes on. Oh, shoes on. Okay. Shoes on, okay. Shoes on, okay. Thank you. Just shut. Okay. So this is a family home. Oh yeah. I see that. Yeah, that's very nice house, by the way. Yeah. So this bit of the house, and come and have a look out here. So see that lemon tree? Right over there. Yeah. That's where your room faces onto that lemon tree. Okay. Yes. Yeah. So it's very nice. Yeah. This part of the house we're not using much in the winter time Okay. because the winter. So this is where our tour starts. Okay. So this is my room, and that's Okay. the bathroom, and there's an extra toilet there. Okay. So our engineer friend, he lives in there. He's Okay. from Sri Lanka. Sri Lanka. Nice. This is the room that I'm showing for you. Okay. This is nice one. It's a very nice room. Yeah. This was my eldest son's room. Okay. And he- Wow, and that's the lemon right That's here. the lemon tree. Yes. And that's the wardrobe, right? That's the book. Yes. Bathroom. So a house of many doors. Yeah, too many doors. Yeah. Well, when my children were small, Okay. we had a swimming pool. And so they could come straight from the swimming Oh, pool to the nice. bathroom. So you don't use the swimming pool right now? No, the swimming pool has been filled in. Too much. Swimming pool is too much work. Yeah. It needs maintenance. So that was Yeah, the swimming pool, so- and now it's a pond. Okay. Yeah. Now we have fish.
Okay. Right there? This is it. Oh. So, Javesh, how long do you stay here at? My internship is for like 12 months. Oh, that's very nice. Yes. And then when you go back to India, will you be working for the Hyatt again? No. Maybe if they like me, like they like my work, I'll be staying here if they extend it. Yes. But if not, then I'll go back and then You find another job. opportunity. Yeah. Yeah, okay. But it's quite nice place in here. Big garden, a lot of work. Yes. Keep you healthy. I love the lemon tree. Yes, and here's your lemon tree. Yeah. This is the room That's the room. and this is where I'll be having this. After 2 years I've got this opportunity, so I'm so excited for this. And they keep the job for you for 2 years. Yeah. They kept it. They take the opportunity. Yeah. Wow. The place is so nice. I like the garden also here, and this is also so nice. It's a family house. So it's Yeah. a comfortable house. Yeah. And this is very good in the summertime. Okay. Very nice to eat. So I can use everything right here, huh? Yes, you So- can. We don't use not so much the living room, Okay. but everything else, yes. Yes. Okay. Yeah. And yeah. And where's the kitchen now? Now Yeah. go to the kitchen. So we can use this also, right? Yes, If yes, no if we want. problem. Okay. Yes, definitely. There is extra stuff here. There's not usually. Okay. Doesn't need to be in your photo. Okay. No, it's okay. It's okay. It's just an house. So yeah. Just an idea. Yeah. No problem. I just have to show this so it looks nice. You know. Yeah. So we'll get to the kitchen now. So this is where we usually come in this door. Okay. This is the entrance. So that from your room, if you want to, you can come out that door there Right. Directly from here. and straight out. Okay. So no problem in here. No. And how to lock it or something like that? Just this one. Okay. Just that. So this is the washing machine, fridge. This is and here this would be for you to put your things. Okay. The fridge. Yeah. Just 2 people. 2 people. Me and the Me student and the other one that's coming on. coming. Yeah. And he's nice too. Okay. What's his name? It's Srihari. Srihari. Yes. Okay. Okay, so this is the kitchen. So you also use this kitchen? I use the kitchen. I'm not cooking a lot. Okay. And then this is where I sit in the evening. Okay, that's so nice. If you come in here, so Yeah. we have a nice wood fire. Yeah. And it goes all the time, Yeah. 24/7. So much. Like your place is so beautiful, you know. I just loved it. So nice. That's fantastic. Yeah. You've done very well. Yeah. Thank you. And you came prepared for the cold weather. Yeah, like I was not prepared for this much, but I knew this. Today was very cold. Yeah, it is -7. cold. Yeah. And that's very unusual. Yeah, I love the place, and this, like, your whole home is like perfect. It's very nice, but this place is just awesome. I just liked it. I don't know. That's very Yeah. good. I'm glad that you. Yeah. Yeah. ओके. फायनली मी आता रूमवर आलेलो आहे आणि मला ती आत्ताची जी रूम आहे ती खूप आवडली आहे. ती आपल्या बजेटमध्ये पण आहे आणि तिथून मला हॉटेलला जायला अर्धा तासच लागतोय, जे की बाकीच्यांचे जे बघितलं होतं मी ते खूप लांब लांब आहेत, 40 मिनिटं 45 मिनिटं आणि महाग पण होते. हे कसं बजेटमध्ये पण आहे आणि रूमपासून अर्धा तासच आहे, तर मग तिथून जवळ जाऊ शकतो. ट्रान्सपोर्टेशनचं पण आहे आणि एरिया पण चांगला आहे, हा शांतता आहे, त्यामुळे मला वाटतं हे जरा चांगलं आहे. माझं असं मी मन बनवते की ह्याच रूममध्ये राहावं. त्या आजी आहेत त्यांना थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो मे बी पुढे जाऊन, की आवाज नको करू, हे नको करू, ते नको करू, असं कर तसं कर, ह्या गोष्टी होऊ शकतात, नाही असं नाही, पण ती तेवढी आता काळजी घ्यावीच लागणार आहे. जर चांगलं आणि बजेटमध्ये राहायचं असेल तर थोड्याफार गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतील शांततेत. त्यामुळे आता मी असं माझं मन बनवते. ती रूम भारी होती आणि अजून एक इंडियन येतोय, एक श्रीलंकन आहे, एक इंडियन येतोय आणि ते घर पण मस्त आहे, गार्डन एरिया आहे, तुम्ही तर पाहिले व्लॉगमध्ये. त्यामुळे मी मन बनवतोय काय करायचं आणि आजचाच माझा दिवस आहे, माझा शेवटचा विचार करायचा, कारण की उद्या मला सकाळी ही रूम सोडायची आहे, माझं एअरबीएनबी. त्यासाठी आता चाललंय, मी मन बनवतोय, माझं झालेलं आहे मन तिकडंच. त्यामुळे मी संध्याकाळी किंवा उद्या सकाळी इकडं प्रस्थान होईल असं मला वाटतंय. अजून थोडंसं डिस्कशन करतो मित्रासोबत वगैरे आणि बघतो काय होतंय. फायनली एवढं ढकलत माझ्या एअरबीएनबी पासून मी माझ्या एवढ्या मोठ्या बॅग ढकलत फायनली आपण घराकडे आलेलो आहे. सकाळच्या वाजले 10. लय थंडी, थोडा पाऊस पण पडतोय. आतमध्ये जाऊयात आणि मग आतमध्ये जाऊन आपण पहिलं सेटल होऊयात, मग पुढे मी व्हिडिओ काढतो. आता बोलता पण येत नाही मला, एवढी थंडी आहे. सो फायनली इन द हाऊस. खूप थंडी आहे
सगळं सामान जसं तसंच आहे. आता आपल्याला आज एकच करायचं आहे, सगळं सामान व्यवस्थित लावायचं आहे, घर वगैरे व्यवस्थित बघायचं आहे कुठं काय आहे. आणि जे काही सामान नाही आहे मला वाटतं ते पण आणायला जायला लागेल. आणि बाहेर पाऊस आहे, पण त्या पावसाला इच्छा नाही मला जायची. आज नाही झालं तर उद्या जाता येईल, बट आज इथं रूम सेटल करून घेऊयात पहिलं, मग बघू पुढचं काय. समवॉट आता आपली रूम सेट झालेली आहे म्हणू शकतो. बॅग वगैरे मधलं सामान काढलेलं आहे, तिथं पण कप्पे वगैरे लावले. माझ्या मते म्हणजे थोडंफार जे काही सामान आहे ते लावून घेतलं, एवढं काही सामान पण नाही आहे आपलं. आणि ही छोटीशी रूम आहे आपली. हा बेड आणि हा टेबल आणि इथं देवाचा फोटो लावला आहे. अशी आपली छोटीशी रूम सेट झालेली आहे. तरी पण आता वॉशिंग मशीनसाठी कपडे धुवायला जे लागणारे डिटर्जंट ते, किंवा खायचं सामान, राईस, डाळ वगैरे हे ते, या सगळ्या गोष्टी घ्यायला लागतील. आणि आता काहीतरी खातो कारण की भूक लागली. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण फायनली ह्या घरामध्ये सेटल झालेलो आहे. तुम्ही तर पाहिलं कसं काय काय करावं लागलं मला त्यासाठी, बट ठीक आहे, सगळं झालेलं आहे. आता मी पूर्णपणे सेटल झालेलो आहे आणि आपल्याला 15-1 दिवस झाले इथं राहून. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या. टिल देन बाय बाय, टेक केअर.